राज्यातील महिलांना सर्वच क्षेत्रात आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची मोठी मागणी असून महिलांच्या भविष्यातील नेतृत्वासाठी हे अत्यंत महत्त्वाचं असल्याचं मत मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय. महिलांच्या आरक्षणासंदर्भातील विधेयक नाकारण्यात आल्याबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त करत या निर्णयाचा निषेध केला. यावेळेला बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की माझी पहिली ओळख ही स्त्री आहे. महिलांना आरक्षण मागण्याची वेळ येणं ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मधल्या काळात महिलांना मागे ठेवण्याचं काम झालं. जे विधेयक नाकारलं गेलं ते महिलांच्या भविष्यातील नेतृत्वाची हत्या आहे. त्या पुढे म्हणाल्या की या प्रवृत्तीला महिला चोख उत्तर देतील आणि महिलांच्या हक्कासाठी लढा सुरूच राहील. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे आणि नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यांबाबत विचारलं असता पंकजा मुंडे यांनी थेट प्रतिक्रिया देण्याचं टाळलं. कोण काय बोलतं यावर मी नाही बोलणार. मुख्यमंत्र्यांचा स्तर कुणी काढू नये. ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले, त्यामुळे त्यांचा रोल ठरवण्याचा अधिकार जनतेचा आहे, असं त्यांनी नमूद केलं. दरम्यान हे विधेयक पास न होण्यामागे काही घटक जबाबदार असल्याचं सांगत विरोधकांनी केवळ स्वार्थासाठी हे विधेयक नाकारलं असल्याचा आरोपही त्यांनी यावेळेला केला. केंद्रशासित प्रदेश कायद्याच्या दुरुस्तीचं विधेयक हे म्हणजे प्रत्यक्षात नारी शक्ती वंदन विधेयक अधिनियम हे आणलं तेव्हा आपल्याला स्पेशली आपल्या देशाला स्वतःच वैयक्तिक मालमत्ता समजणारे पक्ष म्हणजे काँग्रेस तसेच आपले समाजवादी पक्ष टीएमसी टीएमके यांनी विरोध केलेला आहे. आणि मला वाटतंय हा विरोध म्हणजे महिलांचा त्यांनी महिलांना नाकारणे महिलांचा अपमान आहे. 50% जे मतदानामध्ये पॉप्युलेशन आहे त्यांना मात्र जेव्हा काम करायचं असतं तेव्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. सीओची जागा द्यायची, एखादी मुख्य जागा द्यायची तेव्हा महिलेला देताना 10 वेळा विचार केला जातो. प्रयत्न करताना ती कुठेही कमी नसते, मेरिटमध्ये ती कुठे कमी नसते, पण तिला संधीची मात्र कमी आहे. आणि ही संधीची कमी झाली पाहिजे, संधी त्यांना मिळत गेली पाहिजे यासाठी सदैव प्रयत्नशील राहणारे आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या विधेयकाला ज्या पद्धतीने विरोध झाला त्याच्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलेलं आहे. हा महिलांचा भविष्यात होणाऱ्या नेतृत्वाच्या भ्रूणाची हत्या करण्या एवढा पातक आहे. आणि जेव्हा इतिहास लिहिला जातो तेव्हा इतिहास जसा चांगला लक्षात राहील तेव्हा हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा हे नक्की लक्षात राहील की महिलांच्या पुढे जाण्याला, महिलांचा स्वतःचा हक्क बजावण्यासाठी विरोध करणाऱ्या या पक्षाला महिला तरी कधीही क्षमा करणार नाही. आणि म्हणून याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करण्याची गरज आहे. हे लोकशाहीच्या मार्गाने विधेयक आणत असताना बहुमत न मिळू देणारा प्रयत्न करणारे लोकांविषयी आश्चर्य वाटत असताना हे नाही झालं विधेयक यशस्वी, त्याच्यावर त्यांनी सेलिब्रेट केलं, त्याचा जल्लोष केला. हे समस्त महिलांच्या हृदयामध्ये उठलेला विषय आहे. मी साधं प्रेस घ्यायला जिथे जिथे जातीये, मी भाषण करतेय. काल मी एका सभेमध्ये गेले तेव्हा या महिला विधेयकाविषयी आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पोटतिडकीने बोलत असताना प्रचंड प्रमाणात लाडक्या बहिणींकडनं टाळ्या येत होत्या. त्यांना वाटत होतं की हो आम्ही या प्रवाहात असलं पाहिजे, आम्हाला समान संधी आमचा अधिकार आहे आणि ती संधी आम्हाला नाकारणाऱ्या लोकांना महिला क्षमा करणार नाही. आणि म्हणून याच्यामध्ये एक जनजागृती झाली पाहिजे. महिलांकडनं हा विषय महिलांपर्यंत पोहोचलेलाच आहे, त्यांची मागणी आली पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न जे म्हणजे मुळामध्ये आम्ही विरोधी पक्षात होतो, स्वातंत्र्य काळापासून एक पर्याय म्हणून काँग्रेस समोर उभा राहणारा आणि राष्ट्रप्रेम आणि या देशाच्या हितासाठी झगडणारा पक्ष भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदीजींच्या रूपाने आम्हाला मिळालेले प्रधानमंत्री, या जगामध्ये आपली गरिमा निर्माण करणारे प्रधानमंत्री, एखाद्या सामान्य समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सदैव संधी देणारे प्रधानमंत्री आणि आमच्या महिलांना सदैव महत्वाचं स्थान देणारे प्रधानमंत्री. आणि त्यांनी महिलांसाठी हे विधेयक मंजूर करत असताना सर्वांनीच तिथे सकारात्मक प्रतिसाद द्यायला पाहिजे होता, जो दिला नाही. हा अत्यंत निंदाजनक विषय आहे.